जनसेवेचा वसा घेतलेले नेतृत्व जनतेच्या गळ्यातील ताईत बनते. अकोल्याच्या राजकारणात सध्या एकाच नेतृत्वाची चर्चा जोरदार सुरू आहे, ते म्हणजे सागर भारुका. नगरसेवक नसतानाही केवळ जनसेवेच्या भावनेतून प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकासाचा डोंगर उभा केल्यानंतर आता भारुका प्रभाग 12D मधून शिवसेनेचे मशाल चिन्ह उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या कार्याचा धडाका पाहून याही प्रभागात विकासाची गंगा वाहणार असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. सागर भारुका यांनी प्रभाग 12 मध्ये आपल्या अष्टपैलू कार्यातून विकासाचा नवा पॅटर्न सेट केला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने व पाठपुराव्याने 32 ते 35 सबमर्सिबल पंप बसवून नागरिकांना दिलासा दिला. केवळ भौतिक विकासच नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांनी शेकडो गरजूंचे प्राण वाचवले आहेत. दरवर्षी भजन, जम्मा जागरण आणि श्रावण महिन्यात कावडधारकांसाठी नाश्ता व पाण्याची सोय करून त्यांनी धार्मिक परंपरा जपली आहे. स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी भव्य क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन, गणेश उत्सवात गणेश मूर्ती सजावट स्पर्धा घेऊन सांस्कृतिक चेतना जागृती केली. सागर भारुकांचा प्रचार इतर उमेदवारांपेक्षा वेगळा ठरत आहे. त्यांची टीम पथनाट्यांद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहे. केवळ मते न मागता प्रभागातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्या समस्या तात्काळ सुटण्यासारख्या आहेत त्या जागेवरच सोडवण्यावर भारुका भर देत आहेत. राधाकिसन प्लॉट परिसरातील कचऱ्याचा प्रश्न आणि महाकाली माता परिसर विकासाचे काम सागर भैयांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाले असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. या संपूर्ण विकास प्रवासात आणि निवडणूक मोहिमेत शेकडो कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि त्यांची निशाणी आहे मशाल मशाल मशाल. त्याचबरोबर आपले सागर दादा जाहीर सभा घेणार आहेत. त्या जाहीर सभेमध्ये वर्षभरात ते जेवढी काही कामं करणार आहेत त्याचा आढावा आपण सर्व मिळून घेणार आहोत. त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब स्ट्रीट वेंडर समृद्धी योजना या योजनेअंतर्गत ते सर्व फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देणार आहेत. पण मंडळी त्यासाठी गरज आहे ती म्हणजे विचार बदलण्याची.